नमस्कार मंडळी. आपल्या चॅनलमध्ये म्हणजे प्रिया ग्रेस वाईब्समध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज तुम्ही बघू शकता की मी काय काय बनवलं आहे. तर मी ज्वारीची भाकरी बनवली आहे, चवळीची रस्साभाजी केलेली आहे, पांढरा भात केलेला आहे आणि माझ्या आईनं मला लिंबाचं लोणचं बनवून दिलं आहे. ते या ताटाची शान बनणार आहे, म्हणजे जेवण आपलं अजून टेस्टी होणार आहे. चला तर मग बघूयात आता काय काय सामग्री लागते आहे. तर पहिले कांदे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. तसं बघायला गेलं तर पहिलं कुकरमध्ये आपल्याला भात लावावा लागणार आहे आणि चवळी शिजवून घ्यावी लागणार आहे, बरोबर. आता आपण 2 कांदे घेतलेले आहेत, ते छान असे बारीक चिरून घ्यायचे आहेत. कारण मला मोठा कांदा आवडत नाही चिरलेला, त्यामुळं मी असा छान बारीक असा चिरून घेते. मोठा कांदा दाताखाली खूप येतो, त्यामुळे मला आवडत नाही. आज आमचे आहू म्हणाले की प्रिया, आज तू चवळीची रस्साभाजी कर, भाकरी कर. मी म्हटलं चपात्या करते, तर म्हणाले नको, आज भाकरी खायची इच्छा आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग मी फटाफट कुकर लावला, भात लावला, परत चवळी शिजायला टाकली. मस्तपैकी कांदा वगैरे आता तुमच्यासमोर मी चिरतच आहे. खरं तर या चवळीमध्ये ना आपण मसाला घालूनसुद्धा आपण अशी लपतपी रस्साभाजी करू शकतो. पण आज मी फक्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकूनच भाजी बनवणार आहे. कारण त्यांना जास्त मसालेदार भाज्या नाही आवडत. त्यामुळे मग मी साधी आणि सिंपल केली. पण करण्याची पद्धत पाहिजे, ही आमची महाबळेश्वरची पद्धत आहे. इथे पण करत असतील, पण ही टेस्टी लागते भाजी. तर मी आता टोमॅटो चिरून घेतला, कोथिंबीर आता चिरून घेते आहे आणि हे झालं की मग आपण फोडणी द्यायला घ्यायचं आहे. पण सगळ्याच गोष्टी मी बारीक चिरलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे त्या भाजीमध्ये जास्त काही दिसलं नाही पाहिजे. नाही तर काही जण खूप मोठा कांदा आणि टोमॅटो चिरतात, ते कधी खाताना दाताखाली ना कर 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 असं लागतं दाताला, ते नाही आवडत मला. तर ही चवळी शिजलेली तुम्ही बघताय, छान शिजवून घ्यायची, अशी खूप अशी अर्धवट कच्ची. काही जणांना आवडते, पण आमच्याकडे तशी नाही आवडत. ती अशी मी छान शिजवून घेतलेली आहे. तर आता आपण फोडणी द्यायला घेऊयात. तर मी मस्तपैकी जेवढं भाजीला तेल लागतं आहे तेवढं मी तेल कढईमध्ये घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जिरे, मोहरी आणि आपला कढीपत्ता तो टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग आपला कांदा टाकून घ्यायचा, छान असा मस्त परतून घ्यायचा. त्यामध्ये मी आता हळद टाकली आहे. हळद टाकून चांगलं परतून घ्यायचा. कांदा चांगला परतला ना तर भाजी चवीला चांगली लागते. काही जण इथे चुका करतात, म्हणजे कांदा नीट परतून घेत नाहीत, तसाच थोडाफार कच्चा ठेवून पटापट भाजी करायला लागतात. पण नाही, मला नाही आवडत तसं. थोडंसं लालसर करून घेते मी आणि मग टोमॅटो पण त्यातच परतून घेते. आणि टोमॅटोला असं छान थोडंसं तेल सुटतंच आपल्याला. मग ते तेल सुटलं की तुम्ही बघू शकता कशी म्हणजे कांदा आणि टोमॅटो परतून घेतला आहे मी. त्याच्यामध्ये आता मी तिखट टाकलं, परत आपला मिरची पावडर टाकली आणि मग त्याच्यामध्ये आपला हे टाकला, किचन किंग मसाला टाकला मी. आणि मग ते आता परतून घेते मी मस्तपैकी. तुम्ही बघू शकता, हेच मेन असतं भाजीमध्ये. इथे जर तुम्ही चुकलात तर भाजी चवीला अजिबात चांगली लागत नाही. हे छान असं परतून घेतलं ना की मग भाजी कुठलीही टाका तुम्ही त्याच्यामध्ये, टेस्टी लागणार म्हणजे लागणारच. आता बघा, मी ही चवळी आत्ता टाकली बघा, सगळं पूर्ण व्यवस्थित परतून झाल्यावर. आता ही पण ह्या चवळीच्या पाण्यामध्ये छान परतून घ्यायची, पाणी सुकेपर्यंत. तसं मी थोडंसं पाणी ठेवणार आहे त्याच्यामध्ये, कारण आपल्याला भाकरीसोबत खायची म्हणताना सुकी नाही चालणार. थोडीशी मी लपतपी करणार आहे, थोडंसं त्यामध्ये पाणी शिल्लक ठेवणार आहे. पण पूर्ण शिजवून घ्यायची त्यामध्ये, तर त्याला घट्टपणा येतो व्यवस्थित. असं जर पाणी ठेवलं तर पाणी वरती चवळी खाली असं होणार.
आता माझी भाजी होत आली, त्यामुळं मी आता त्यावरती कोथिंबीर टाकली. मी आधी कोथिंबीर नाही टाकली, कारण मग ती त्यामध्ये अशी शिजल्या जाते, मग असं टेक्स्चर येत नाही त्या भाजीला, मग म्हणून कोथिंबीर लास्टला टाकते मी. आता तुम्ही बघू शकता किती मस्त अशी चवळी झालेली आहे. असं बघून तोंडाला पाणी सुटतं आहे. तुमच्या सुटलं का मला माहीत नाही. पण नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी, म्हणजे ह्या पद्धतीतच करून बघा, मग तुमच्या लक्षात येईल की चवळी खरंच ही खूप छान चविष्ट लागते. आणि मसाला टाकल्यावर म्हणजे आपलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण वगैरे टाकलं ना, तर ती अजून टेस्ट वेगळी लागते, खूप भारी लागते. ती कढीसोबत, जी आपण कढी करतो ना, त्या कढीसोबत ती चवळी खायला मस्त वाटते, म्हणजे आपण मसाला टाकून करतो ना ती. ही मी भाकरीसोबत साधी आणि सिंपल केलेली आहे. तर फायनली आपली भाजी तयार झालेली आहे. वाव! आता आपण ही भाजी बाजूला ठेवूयात आणि आता भाकरीच्या मागे लावूयात. आता आपण भाकरी करूयात, म्हणजे भाकरी शिकूयात कशी करायची. आता ज्यांना भाकरी येत नाही आहे ते बघू शकतात. मी त्याची सेपरेट व्हिडिओ पण टाकणार आहे. म्हणजे काही जणांना, बऱ्याच जणांना भाकरी येत नाही आणि केल्या तरी अशा छोट्या छोट्या करतात. तर भाकरीचं पीठ आपण ज्यावेळेस मळतो ना, त्यावेळेस ते खूप घट्ट नाही करायचं. घट्ट केलं ना तर मग ती थोडीफार चिरते भाकरी. त्यामुळं मग थोडंसं जरा पातळच करून घ्यायचं पीठ. पातळ म्हणजे खूप नाही, तुम्ही बघू शकता मी असं किती केलं आहे ते. म्हणजे जास्त ना भाकरीला जोर लावावा लागत नाही, असं म्हणायचं आहे मला. तर मला थोडं पातळच लागतं, त्यामुळं मला घट्ट ह्याच्यामध्ये भाकरी जमतच नाही पहिली गोष्ट. त्यामुळं मी थोडंसं पातळच करून घेते. म्हणजे काय होतं, सहज आणि खूप अलगद भाकरी बरोबर थापल्या जाते. आता घट्ट पीठ मळलं ना की त्याला खूप थापावी लागते आणि असा जोर द्यावा लागतो, आणि मग तो जोर देण्यामध्ये खाली चिटकते, हाताला चिटकते, भरपूर पीठ वरती टाकावं लागतं वगैरे वगैरे. सगळं तुम्हाला माहिती आहे भाकरी करताना किती प्रॉब्लेम येतात ते. त्यामुळं थोडं मऊसर असं पीठ मळून घेतलं ना तर भाकरी पटकन होते. आता तुम्ही बघताल मी किती पटकन भाकरी थापते. मला असंच पीठ आवडतं. आता बघा, जास्त जोर लावावंच लागत नाही, अलगद 4 बोटांनी पट 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 एवढी मोठी भाकरी तयार होती. बघा डोळ्यासमोर फास्टमध्ये झाली की नाही. काही जणांचा हाच प्रॉब्लेम असतो की पीठ घट्ट मळून घेतात, त्याच्यामुळे त्यांना ना भाकरी येणं जमत नाही. चिरा पडतात साईडला किंवा मग खाली चिटकून बसते, कारण तेवढा प्रेशरच द्यावं लागतं त्या गोळ्यावरती. बघा झाली की नाही पटकन भाकरी. जास्त थप 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 आवाज पण करावा लागत नाही, फास्टमध्ये होते. आता ही भाकरी मी तव्यावर टाकली आणि यावर आता मी पाणी टाकते. पाणीसुद्धा टाकताना एकाच हातामध्ये पूर्ण पाणी फिरले गेलं पाहिजे, कारण तोपर्यंत काय होतं, भाकरी गरम होते आणि मग आपला हात भाजतो. त्यामुळं मग जितकं जमेल तितकं पाणी पसरवण्याचा प्रयत्न करायचा एका दमात. नाही तर हात भाजतो म्हणून काही जण थोडं 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 पाणी टाकत बसतात, मग ते भाकरीला टेक्स्चर पण येत नाही. ते पोटांची सगळी डिझाईन तयार होती त्यावरती. बघा बघा आता आपली भाकरी तयार होत आहे. आता मी काय केलं, ही पालती टाकली मी गॅसवर, नाही भाजत त्याची दुसरी बाजू, मी तव्यावरच भाजते. छान अशी फुगली पण आहे मस्त, आणि जास्त काळपट पण काढत नाही मी, कारण ती खूप कडू लागते मग. आणि मी दुसरी भाकरीसुद्धा त्यावर टाकली आहे, तुम्ही बघू शकता. फास्टमध्ये करते मी, कारण खूप भूक लागली सगळ्यांना, त्यामुळं पटपट पटपट काम उरकावं लागतं आहे. काय होतं, गॅसवर समजा आपण भाकरी भाजली ना तर मग त्याला काळे डॉट पटकन येतात, पण ती तव्यावर जर उलटी करून भाजली ना तर ती पचती पण आणि छान भाजल्या पण जाते आणि फुगती पण.
त्या फुगण्याच्या नादात काय होतं, गॅसवरती ना भाकरी करपते आणि मग ती खूप कडवट लागते भाकरी. आणि छोटू देवाला केली. आम्ही देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण नाही करत. म्हणजे जे आपण खातो ते पण आपण देवाला दाखवायचं रोज, अशी पद्धत आहे आमच्याकडे. तर आपली डिश रेडी आहे. भाकरी, भाजी आणि भात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण करून बघा आणि मग मला त्याचा रिप्लाय नक्की कमेंटमध्ये द्या की भाजी कशी झाली. पण नक्की ट्राय करून बघा. साधी आणि सिंपल आहे पण खूप टेस्टी आहे आणि भाकरीसोबत धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितलं त्यासाठी खूप खूप आभारी आहे.